नवीन काही बनवायला घेतलं ना की थोडं घाबरायलाच होते. आता मी काय बनवणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे. तर इथे सर्व लिंबू जे होते ना ते मी कट करून घेतले, त्यातले बी एक साईडला काढून घेतले. त्यानंतर सर्व लिंबू मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, कारण आज मी बनवणार होते लिंबाचा मुरब्बा. आता आंब्याचा मुरब्बा मी बऱ्याच वेळेस ट्राय केलेला आहे, पण हा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, तर माहीत नाही कसा होतो. थोडंसं जाडसर मी ते बारीक करून घेतलेलं आहे आणि जेवढे लिंबू होते तेवढेच मी साखर घेतलेले आहे. साखरेचं प्रमाण थोडंसं मी जास्तच ठेवलेलं आहे. तर सर्वात आधी मी इथे कढाईमध्ये लिंबू आणि साखर मिक्स करून घेतली. 5 मिनिटं याला शिजवून घेतलं आणि त्यानंतर त्यात चटणी, जिरे पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. हळद मीठ टाकलेले नाही आहे, कारण हा मुरब्बा आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. सर्व टाकल्यावर पुन्हा याला 5 मिनिटं शिजवून घेतलं आणि शिजवून झाल्यावर बघा आता हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे. खूप छान असा रंग याला आलेला होता. पहिल्यांदा काही बनवलं आणि ते छान झालं ना मग खूप भारी वाटतं आणि हा मुरब्बा खरंच खूप छान झालेला होता. थंड झाल्यावर बघा किती मस्त घट्ट झालेला आहे. एका बरणीमध्ये मी याला भरून घेतलं आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.